वेलकम टू स्टुडंट्स. आजचा आपला पॉइंट ऑफ डिस्कशन आहे न्यूब्रेन टॉपिक ह्युमन हेल्थ अँड डिसीजेस. तर यामध्ये हा सिक्वेन्स मध्ये सध्या 10 रँकिंग वर आहे आपण सांगू शकतोय. तर ह्युमन हेल्थ आणि डिसीज मध्ये आपण सुरुवातीला डिफाइन करूया हेल्थ. ह्युमन हेल्थ अकॉर्डिंग टू वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन इज अ स्टेट ऑफ फिटनेस. एखाद्या व्यक्तीमध्ये किंवा पर्सनमध्ये फिटनेस पाहिजे आहे कोणत्या प्रकारची? फिजिकल, मेंटल अँड सोशल. 3 प्रकारची फिटनेस जर असेल तर त्या व्यक्तीला आपण हेल्दी म्हणायचं आहे. फिजिकल फिटनेसचा अर्थ काय होतोय? फिजिकल फिटनेसचा अर्थ होतोय की त्यामध्ये मेजर फिजिकल ड्रॉबॅक्स नको आहे बॉडीमध्ये. आणि मेंटल फिटनेस पर्सन ही ऑर शी शुड थिंक प्रॉपरली अँड टेक ॲप्रोप्रिएट डिसिजन्स ॲज पर द सिच्युएशन्स. त्याला मेंटल फिटनेस म्हणूया. आणि सोशल फिटनेस हे सर्वात महत्त्वाचं आहे. सोशल फिटनेस when person is said to be socially healthy, आपण म्हणूया जेव्हा व्यक्ती हा इंटरमिक्स होत असेल लोकांमध्ये आणि डिफरंट प्रकारच्या सोशल ॲक्टिव्हिटीज मध्ये तो पार्टिसिपेट करत असेल तर आपण त्या व्यक्तीला सोशली हेल्दी म्हणूया, राईट? सो फॉर बीइंग हेल्दी पर्सन शुड शो 3 different types of fitness: physical, mental and social fitness. Is it clear? Okay. Then there is another concept of disease here. तर या ठिकाणी दुसरा कन्सेप्ट आहे डिसीज किंवा डिसीजेस. याला आपण डिफाइन करूया. सो व्हॉट इज डिसीज? डिसीज मीन्स डिसएज लिटरली. इट मीन्स देयर इज अनइझीनेस इन बॉडी, देयर इज abnormality or undesirable change. Undesirable change in some structures of the body. Undesirable changes in structures or functions of some body organs or simply in body. Undesirable changes occurring in body due to any reason, okay, that causes a disease. तर डिसीज हा काय आहे आणि हेल्थ काय आहे या दोन गोष्टींना आपण सिंपली इंट्रोड्यूस केलेला आहे, राईट? तर आपण आपल्या या कंटेंट मध्ये बघूया एक्स्ट्राऑर्डिनरी डेफिनेशन ऑफ इम्युनिटी. ओके, इम्युनिटी बहुत इंपॉर्टेंट है और आपको आनी चाहिए. बघूया इम्युनिटी काय असतं. इम्युनिटी इज सिंपली रेजिस्टन्स पॉवर राहते अगेन्स्ट पर्टिक्युलर पॅथोजन और डिफरंट डिसीज कॉजिंग एजंट्स. तर इथे आपला नवीन टाइटल आहे डेफिनेशन पॉइंट ऑफ व्यू इम्युनिटी. व्हेरी इंपॉर्टंट कन्सेप्ट. इम्युनिटीचा अर्थ आपण सांगितलं रेजिस्टन्स पॉवर ऑफर्ड बाय आवर बॉडी अगेन्स्ट डिफरंट पॅथोजन्स. याला आपण सिंपली रेजिस्टन्स पॉवर म्हणूया. आणि या रेजिस्टन्स पॉवरमुळे आपण हेल्दी राहू शकतो, राईट? हेल्दी राहण्यासाठी आपल्याला स्वतःमध्ये रेजिस्टन्स क्रिएट करणे आवश्यक आहे अगेन्स्ट डिफरंट पॅथोजन्स और इन्व्हेडिंग मायक्रो ऑर्गॅनिझम्स. तर हे रेजिस्टन्स पॉवर आपल्याला पॅथोजन्स पासून प्रोटेक्ट करणार इम्युनिटी. आणि या इम्युनिटीला स्टडी करण्यासाठी आपल्याकडे एक स्पेशल ब्रांच आहे सायन्सची ज्याला आपण इम्युनॉलॉजी म्हणतो आहे, राईट? सो व्हॉट इज इम्युनॉलॉजी? इट इज द स्टडी ऑफ इम्युनिटी और इम्यून सिस्टीम. याला आपण इम्युनिटीची स्टडी म्हणूया किंवा आपण याला इम्यून सिस्टीमची स्टडी म्हणायचं आहे. इज इट क्लिअर? इम्युनिटी हा एक रेजिस्टन्सचा कन्सेप्ट आहे आणि यामध्ये इन्व्हॉल्व होणारे सर्व ऑर्गन्स, ओके, सेल्स, टिश्यूज, बॉडी फ्लुइड्स यामुळे एक कंप्लीट सिस्टीम तयार होतं ज्याची स्टडी आपण इम्युनॉलॉजी या स्पेशल ब्रांच मध्ये करायची असते. आपल्याकडे आणखी डेफिनेशन आहे दॅट इज अँटीजीन. की तुम्हाला 1 मार्क क्वेश्चन साठी पण विचारला जाऊ शकते इन डेफिनेशन कॅची. सो व्हाट इज एंटीजन? एंटीजन मीन्स एनी फॉरेन सब्सटेंस, लिविंग नॉन लिविंग, कुछ भी हो सकता है, ये फॉरेन सब्सटेंस व्हिच स्टिमुलेट प्रोडक्शन ऑफ antibodies, or we can say stimulate immune response when enter into the body of the person. जर आपल्या बॉडीमध्ये एखादा अँटीजन एंटर झाला असेल, अँटीजन्स नेहमी आपण लिव्हिंग राहणार असं म्हणणार नाहीये, ते नॉन लिव्हिंग पण असू शकतात. तर हे डिफरंट प्रकारचे फॉरेन पॅथोजन्स जर बॉडीमध्ये जाऊन आपल्या बॉडीला ते स्टिम्युलेट करत आहे फॉर अँटीबॉडी प्रोडक्शन, दॅट इज फॉर प्रोडक्शन ऑफ इम्यून रिस्पॉन्स, ओके, देन इट इज सेड टू बी एंटीजन and these are mostly proteins, okay, they stimulate our immune response. ऐसा कुछ भी मटेरियल जो हमारे बॉडी में जाने के बाद
हम एंटीबॉडी बनाने लगते हैं उसको आपने एंटीजीन कहना है. ओके, सिमिलरली अदर डेफिनेशन एंटीबॉडीची आपण म्हणूया. Antibody, that is another definition. So what is antibody or what are antibodies? These are protective chemicals produced by our body. Protective chemicals produced by our body in response to particular antigen. In response to particular antigen. आपल्या बॉडीमध्ये जर अँटीजेन एंटर झालं असेल, फॉरेन मटेरियल, व्हायरस, बॅक्टेरिया, समथिंग लाईक दॅट, तर त्याच्या अगेन्स्ट आपण जे इम्युनिटी शो करतो आहे ती असते इन द फॉर्म ऑफ अँटीबॉडी. सो अँटीबॉडीज आर प्रोटेक्टिव्ह केमिकल्स प्रोड्यूस्ड बाय आवर बॉडी इन रिस्पॉन्स टू अँटीजीन. आणि आता या अँटीजेन अँटीबॉडीचे जे इंटरॅक्शन आहे ते आपण स्टडी करतो आहे एका नवीन ब्रांच मध्ये जी इम्युनॉलॉजीची सब ब्रांच आहे. ओके, आणि त्याला आपण म्हणूया serology. So very important concept, serology, study of interactions of antigen and antibody. So we had to study all the interactions among antigen antibodies. These are highly specific. These are like lock and key manner. ओके, असं आपण म्हणायचं आहे. एखाद्या अँटीजेनसाठी एखादा विशिष्ट अँटीबॉडी बॉडी बनवणार आणि कोणतीही अँटीबॉडी कोणत्याही अँटीजेनला स्पेसिफिकली अटॅच करणार आणि कोएग्युलेशन मध्ये कन्वर्ट होणार. लक्षात घ्या. तर इथे अँटीजेन अँटीबॉडी हे स्पेसिफिक अरेंजमेंट राहते, अतिशय महत्त्वाचं आहे. आपण बघूया इथे टाइप्स ऑफ इम्युनिटी. स्ट्रिक्टली आपण सिलेबस फॉलो करतो आहे, राईट, लक्षात घ्या. आणि इथे आपला पॉइंट आहे टाइप्स ऑफ इम्युनिटी. So there are two major types of immunity. You might have heard about those two types. Number one, इथे आपण बघूया टाइप्स मध्ये innate immunity. Innate immunity is also called inborn immunity. यालाच आपण inborn immunity पण म्हणू शकतो बघा. तर हा काय प्रकार आहे innate or inborn immunity. दुसरा आहे acquired immunity, त्याला आपण नंतर बघूया. तर innate immunity or inborn immunity, as the name indicate, it is present since birth. ही आपल्यामध्ये पहिल्यापासून आहे, present since birth. जन्मापासून असते, प्रत्येक पर्सनला मिळतं, फ्री ऑफ कॉस्ट मिळता है ये इम्युनिटी. और होता है नॉन स्पेसिफिक. याला आपण नॉन स्पेसिफिक इम्युनिटी पण म्हणू शकतो, हे लक्षात घ्या. कारण आपल्याला माहिती नाही आहे की आपल्याला कोणता इन्फेक्शन होणार आहे जन्मानंतर, राईट. सो बाय बर्थ जे आपण घेऊन येतोय पॅकेज फ्रॉम आवर पॅरेंट्स, राईट, तर ते नॉन स्पेसिफिकली आपल्याला मिळणार आणि म्हणून याला असं नाव आपण दिलेलं आहे नॉन स्पेसिफिक इम्युनिटी. आणि ही राहते इन द फॉर्म ऑफ डिफरंट बॅरियर्स. ही आपल्या बॉडीमध्ये कोणत्या फॉर्म मध्ये आहे, बॅरियर्सच्या फॉर्म मध्ये आहे. तर हे बॅरियर्स कोणते असतात, जे एक प्रकारचं ब्लॉकेज क्रिएट करतात, बॅरिकेडर्स सारखे हे काम करतात फॉर पैथोजेंस. इनबिल्ट प्रोटेक्शन जो हमें होता है वो किस फॉर्म में होता है, इसको देखते हैं वन बाय वन. सो दीज बैरियर्स आर ऑफ 4 डिफरेंट मेजर कैटेगरीज. इसमें से पहला कैटेगरी हम देखेंगे, दैट इज नंबर 1 एनाटॉमिकल बैरियर्स. एनाटॉमिकल बैरियर्स, ठीक है. नंबर 1 एनाटॉमिकल बैरियर्स. इननेट इम्युनिटीचा प्रकार आहे एनाटॉमिकल बैरियर्स. यामध्ये आपण नंबर फर्स्ट बघूया ॲज एक्झाम्पल, दॅट इज आवर स्किन. स्किन इज द लार्जेस्ट ऑर्गन ऑफ अ बॉडी. ठीक है, हमारे बॉडी का सबसे लार्जेस्ट ऑर्गन कौन सा है, स्किन. एंड स्किन इज एंटी माइक्रोबियल. ये हमारे पास एक नेचुरल आप देख सकते हो प्रोटेक्टर है अगेंस्ट माइक्रोब्स. माइक्रोब्स कैन नॉट क्रॉस आवर नॉर्मल इंटैक्ट स्किन अनटिल एंड अनलेस गेट वुंडेड. ओके, तो ये स्किन बहुत ही प्रोटेक्टिव होता है और इसमें आपको मिल जाएंगे डिफरेंट टाइप की ग्लैंड्स, जैसे कि स्वेट ग्लैंड्स. यामध्ये स्वेट ग्लैंड्स असतात आणि त्याचं सिक्रेशन स्वेट असतं, which is not sweet at all, you know that, but it is protective because it dissolves. और इसमें होता है sebaceous gland का secretion, that is sebum. Sebum, okay. So sweat gland secretes sweat and sebaceous gland secretes sebum, and these two collectively, these fluids totally cover our skin and protect us against invading pathogens.
देन ऑल्सो लुब्रिकेट आवर स्किन एज वेल. ओके, तो ये बहुत ही प्रोटेक्टिव है स्किन. और ये हमारा फर्स्ट लाइन ऑफ डिफेंस आप देख सकते हो. यामध्ये आहे म्युकस मेम्ब्रेन. आपल्या बॉडीच्या ज्या कॅव्हिटीज आहेत तर त्या म्युकस मेम्ब्रेनने लाईन अप असतात. एक्झाम्पल, our respiratory tract, our alimentary canal, okay, and other rest of the tubes of the body. All those tubes are coated specially by mucus secreting, especially goblet cells. त्यामध्ये mucus secretion चं काम करू शकतात. पण इथे mucus lining हे पूर्ण internal lining वर आहे आणि हे प्रोटेक्शन आहे आपलं. आणि हे जे सिक्रेशन आहे mucus, okay, that mucus is protective against pathogens. Okay, ये हमें बचाता है against invading pathogens, disease causing agents. तर आपल्या पूर्ण इंटरनल लाइनिंग मध्ये आपल्याला हे पाहायला मिळणार म्युकस कव्हरिंग. आणि आपली स्किन एक तर पॅथोजन्सला एंटर होऊ देणार नाही आणि जर पॅथोजन्स आपल्या ओरल कॅव्हिटीज द्वारे, नॉस्ट्रिल्स द्वारे, ओके, बॉडी मध्ये एंटर होतील तर त्याला येथे म्युकस द्वारे डिस्ट्रॉय करण्याचा बॉडी गेट अटेंड करणार. ऑफ कोर्स, सो एनाटॉमिकल बॅरियर्स आर सो इम्पॉर्टंट. देन नंबर 2 वी हॅव फिजियोलॉजिकल बॅरियर्स. फिजियोलॉजिकल बॅरियर्स काय असतात हे बघूया आपण. फिजियोलॉजिकल बॅरियर्स जे आहे यांना पण एक इमेन्स इम्पॉर्टन्स मिळालेला आहे. हे आपल्याला पाहायला मिळणार इन 3 डिफरंट फॉर्म्स. नंबर 1, पहिला जो फॉर्म इथे आपण बघूया तो आहे आपल्या बॉडीमध्ये असणारा एक स्पेशल ऑकरन्सचा फीवर. ओके, फीवर इज एलिव्हेटेड ऑर हाय बॉडी टेम्परेचर. नॉर्मल बॉडीचं किंवा ब्लडचं टेम्परेचर किती आहे 37 डिग्री सेल्सिअस. बट जर यामध्ये कधी इन्क्रीमेंट होत असेल आफ्टर इन्फेक्शन स्पेशली तर हे फीवर काही वेळेसाठी जर असेल तर आपल्यासाठी ते बेनिफिशियल आहे, प्रोटेक्टिव्ह आहे. ओके, बिकॉज हाय टेम्परेचर जे आहे अनफेवरेबल आहे फॉर ब्रीडिंग ऑफ बॅक्टेरियाज और वी कॅन से त्यांचं जे ग्रोथ पिरियड आहे ते यावर अरेस्ट होऊ शकतं आणि त्यांचे जे काही आपण म्हणूया रिप्रोडक्टिव्ह स्ट्रॅटेजीज आहेत ते ब्लॉक होऊ शकतात हाय फीवरने, बिकॉज अनफेवरेबल आहे तो फीवर त्यांच्यासाठी. बट जास्त वेळ जर असेल पर्सिस्टंट फीवर तर हा आपल्यासाठी सुद्धा रिस्की राहू शकतो. ओके, देन pH निगेटिव्ह लॉगॅरिथम ऑफ हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशनला आपण म्हणतो आहे आणि इट इज युनिट ऑफ ऍसिडिटी बेसिसिटी. यामुळे आपल्याला माहित होतं. तर हा जो pH आहे लक्षात घ्या, हा pH 1 to 2 आहे आपल्या स्टमक मध्ये. स्टमक pH इज व्हेरी लो, 1 to 2 लोएस्ट pH आहे बॉडी मध्ये. आणि या pH ला काय होतं, ऍसिड मुळे हायड्रोक्लोरिक ऍसिड आपल्या गॅस्ट्रिक ज्यूस मध्ये आहे जो आपण फूड कंझ्युम करतो आहे त्या फूड मध्ये असणारे जे मायक्रोब्स असतात ते तर सलाइवाद्वारे, ठीक आहे, किंवा मग बॉडीमध्ये ते स्टमक मध्ये ऍसिड द्वारे कंप्लीटली न्यूट्रलाइज किंवा डिस्ट्रॉय होतात. व्हेरी इम्पॉर्टंट. तिसरा यामध्ये मी घेतोय डिफरंट बॉडी सिक्रेशन्स. डिफरंट बॉडी सिक्रेशन्स आणि हे सिक्रेशन्स अनेक प्रकारचे असतात, वी नो दॅट. यामध्ये आपण घेऊ शकतो नंबर 1 एक्झाम्पल. जर तुम्ही बघाल तर इथे मी घेतोय सलाइवा, इथे मी घेतोय टीयर्स, ओके, आणि सिरुमेन वॅक्स जे आपल्या कानामध्ये मटेरियल असतं आणि अदर सिक्रेशन्स ऑफ द बॉडी. ओके, सलाइवा यामध्ये लायसोझाइम आहे, अँटीबॅक्टेरियल, बॅक्टेरियल वॉल जी आहे सेल वॉल ती या सलाइवामुळे काय होणार, डिग्रेड होणार असं आपण म्हणूया. टीयर्स, आपल्या टीयर्स मध्ये सुद्धा एक नॅचरल लायसोझाइम एन्झाइम पाहायला मिळेल जो पॅथोजन्सला डिस्ट्रॉय करणार. आणि सिरुमेन वॅक्स लाइक मटेरियल प्रेझेंट इन आवर इयर्स. ओके, आपल्या कानाच्या या कॅनल मध्ये आपल्याला कधी वॅक्स लाइक ॲग्रीगेशन मिळतं आणि ते फॅटी ऍसिडने आपण म्हणूया सप्लाइड आहे आणि ते इन्सेक्ट रिपेलेंट आहेच बट ते अँटी मायक्रोबियल पण आहे. दॅट्स व्हाय इट इज अगेन प्रोटेक्टिव्ह फॉर अस. तर तिसरा जो बॅरियर आपल्याकडे आहे तो आहे inflammatory barrier. Hard. So it is said to be inflammatory. As the name indicate, inflammatory barriers हे काय असतात हे समझून घेणे सोपं आहे. Inflammation means swelling. Okay? यहाँ पे बॉडी में swelling कब होता है? Generally after injury, after infection. आपण बघतोय काय swelling आपल्या बॉडी मध्ये पाहायला मिळते due to a special chemical called histamine. Okay? Allergy chemical हा कुठून येतो? हा आपल्या बॉडीमध्ये WBC कडनं येतो, बेसोफिल्स. ओके, और समटाइम बाय इंज्युर्ड सेल्स और टिश्यूज त्यांच्यापासून सुद्धा आपल्याला हिस्टामाइन पाहायला मिळणार. आणि जर एखाद्या ठिकाणी इंजुरी झाली असेल राइट हियर तर इथे आपल्याला इन्फ्लेम्ड एरिया जो पाहायला मिळतोय जो स्लोली ग्रॅज्युअली आपण बघतोय की हा इन्फ्लेम्ड झालेलाच आहे, शिवाय इथे आपल्याला रेडनिंग पाहायला मिळत आहे. राइट, समटाइम इथे पेन होऊ शकतं, इथे इचिंग होऊ शकते. राइट, आणि आपल्याला इथे एक प्रकारचं जे स्वॉलन पार्ट दिसतो आहे तो बॉडी फ्लुइड सॅच्युरेशन मुळे आहे आणि हे सर्व अट्रॅक्शन कशाचं आहे, हिस्टामाइन.
Histamine attract that body serum, okay? Especially WBCs are attracted here to destroy all invading pathogens from injury or wounded site. येथे जे पॅथोजन्स येतात त्यांना येथे डिस्ट्रॉय किंवा किल करण्याचं काम हे WBC वगैरे करतात आणि यामध्ये खूप सारे WBC वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आहेत, फॅगोसाइटिक पण आहेत, जस्ट लाइक न्यूट्रोफिल अँड मोनोसाइट्स, ओके? दे आर गोइंग टू किल दोज पॅथोजन्स राइट हियर. And so that they cannot enter our bloodstream and we get protected. So that's how inflammatory barriers are also in our favor. Then another barrier we all get, that is phagocytic barriers. Phagocytic barriers हे सुद्धा आपल्याकडे असतात आणि phagocytic barriers हे काही स्पेशल phagocytic cells मुळे आपण बघू शकतो की अचीव केलं जातं. phagocytosis means to engulf foreign invading particles, bacteria, viruses, okay? या WBCs मध्ये स्पेशली न्यूट्रोफिल्स, ओके, आणि मोनोसाइट्स हे फॅगोसाइटिक असतात. सिमिलरली तुम्हाला मॅक्रोफेजेस ही टर्म किंवा मॅक्रोफाजेस तुम्ही याला म्हणू शकता, तुम्ही ऐकले असेल, ओके? आणि लिव्हर मध्ये कफर सेल्स तुम्ही बघितले असणार. या सर्वांचं काम आहे to destroy invading pathogens just by simply engulfing them. त्यांना आपण किल करून टाकतो आणि आपण हेल्दी राहतो. Is it clear? So all these four barriers are available to each and every person since birth. आणि जन्मापासून आपल्याकडे असल्यामुळे आपण यांना काय नाव दिलं आहे? आपण यांना म्हटलेलं आहे इनबिल्ट किंवा इनबॉर्न और इनेट इम्युनिटीचे आपल्याकडे स्पेशल वेपन्स आहेत. देन another criteria we have, that is acquired immunity. दूसरा हमारे पास जो इम्यूनिटी का टाइप है उसको आपने कहना है acquired immunity. acquired immunity काय असते बघा आणि याचा रोल काय असतो, याचे कॅरेक्टर्स काय असतात हे आता आपण इथे डिस्कस करूया. So acquired immunity is the immunity which is we acquired after birth. It is acquired after birth. It is not present since birth, and that's why it is called acquired. And it is said to be specific in its occurrence. ये बहुत ही स्पेसिफिक है. अब ये स्पेसिफिक कैसे हुआ? क्योंकि इसमें आप देखिए इन्फेक्शन होने के बाद हमें एंटीबॉडी बनाने हैं, ओके? इन्फेक्शन झाल्यानंतर आपण आपल्या इम्यून रिस्पॉन्सला स्टिम्युलेट करतोय. इट मीन्स इट शुड बी स्पेसिफिक. अगर हमें इन्फेक्शन होता है सैल्मोनेला टाइफिका तो हम उसी के अगेंस्ट एंटीबॉडी बनाएंगे. अगर हमें इन्फेक्शन होता है मान लो ट्यूबरक्लोसिस, ओके, वो माइकोबैक्टीरियम ट्यूबरक्लोसिस अगर बॉडी में एंटर होगा तो उसके अगेंस्ट कुछ डिफरेंट एंटीबॉडी बनाया जाएगा. सो इट शुड बी स्पेसिफिक, हेंस सेड टू बी स्पेसिफिक इम्यूनिटी. अब इसके कुछ प्रॉपर्टीज या फिर कैरेक्टरिस्टिक्स अभी हमें समझने होंगे. दैट इज वेरी इंपॉर्टेंट फॉर एग्जाम पॉइंट ऑफ व्यू. कैरेक्टरिस्टिक्स और वी कैन से प्रॉपर्टीज, ओके? इस प्रॉपर्टी में पहला हम देखते हैं नंबर 1, दैट इज स्पेसिफिसिटी. ये है स्पेसिफिसिटी, वेरी इंपॉर्टेंट. तो जैसा कि आप जानते हो कि हमने अभी कहा लॉक एंड की मैनर में होता है इम्यून रिस्पांस. सो इफ देयर इज एंट्री ऑफ पर्टिकुलर पैथोजेंस इन अ बॉडी, तो अगर कोई खास पैथोजन बॉडी में एंटर होता है तो उसको हमें पहले रिकॉग्नाइज करना पड़ेगा, ओके? सो दैट वी कैन प्रोड्यूस एप्रोप्रिएट इम्यूनोग्लोबुलिन. हम बना पाएंगे परफेक्ट यानी एंटीबॉडी. सो वी कैन रिकॉग्नाइज दैट पर्टिकुलर पैथोजन एंड प्रोड्यूस ए स्पेसिफिक एंटीबॉडी. स्पेसिफिक एंटीबॉडी हम बना पाते हैं, ये हमारा प्रॉपर्टी है एक्वायर्ड इम्यूनिटी का, दैट इज हाईली स्पेसिफिक. अब यहाँ पे दूसरा डाइवर्सिटी हमें समझना है क्या है. व्हाट इज डाइवर्सिटी? तो ये डाइवर्सिटी का मतलब हुआ आपण आपल्या बॉडीमध्ये येणाऱ्या thousands of pathogens ला, thousands of, okay, I said thousands of pathogens can be well recognized, identified and monitored by our body, and that ability to recognize lot of pathogens, numerable pathogens, is said to be diversity, okay? यहाँ पे हम क्या कर सकते हो, या आप क्या कर सकते हो, यहाँ पे recognize कर सकते हो, recognition of various types of antigens. So we can identify viruses, bacteria, okay? हम उसको पहचान लेते हैं बहुत अच्छी तरह, वो डाइवर्सिटी फंक्शन होता है. Then third, indiscrimination जो आप देख सकते हो वो यहाँ पे completely vanish किया गया है by this super property, that is discrimination. Discrimination between self and non-self. Discrimination between self and non-self.
So our immune system can recognize our own antigens and foreign antigens, okay, and we have to produce immune response specifically against foreign antigens. हमारे जो खुद के एंटीजेंस है उसके अगेंस्ट हम एंटीबॉडी नहीं बनाते हैं, अदरवाइज वो हो जाएगा ऑटो इम्यून डिसऑर्डर. रिमेंबर वन थिंग, ऑटो इम्यून डिसऑर्डर समटाइम बिकम फैटल एंड मे लीड टू डेथ. से डेथ भी हो सकता है. इसलिए डिस्क्रिमिनेशन आपको करना पड़ेगा बिटवीन सेल्फ एंड नॉन सेल्फ. दैट इज एक्स्ट्राऑर्डिनरी प्रॉपर्टी ऑफ आवर इम्यून सिस्टम. और इसका होता है इम्यूनोलॉजिकल मेमोरी, राइट. सो आवर इम्यून सिस्टम can keep record of all immunological encounters between antigen and antibody. Such serological reactions, we can say encounters, are memorized here in special cells of our immune system, and that is said to be memory power potential of acquired immunity. Okay, तो acquired immunity को हम फिर से classify करेंगे, right? इसका classification आप समझ लो. Acquired immunity is classified into two major categories. Number one category is active immunity and other category is passive immunity. तो इसको आपने इस तरह मर्ज कर देना है and divide कर देना है into two different categories, active and passive. Acquired immunity. Remember हे चेंज वाइज नाही आहे, ठीक आहे ना. आपण इंग्लिश लेक्चर नाही घेतो आहे. येथे ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह हा जो प्रकार आहे, हा प्रकार एक्वायर्ड इम्युनिटीचा कसा आहे ते आपल्याला कळेल. ऍक्टिव्ह इन द सेन्स पर्सन प्रोड्यूसेस एंटीबॉडीज. पर्सन प्रोड्यूसेस एंटीबॉडीज इटसेल्फ, ठीक है. एंटीबॉडीज का प्रोडक्शन वो खुद करेगा. दैट्स हाउ सेड टू बी एक्टिव पर्सन. ओके, एंटीबॉडीज प्रोडक्शन यहाँ पे होगा बाय सेल्फ और हिमसेल्फ हरसेल्फ, आप समझ लो. पैसिव पर्सन receive ready-made antibodies. Ready-made antibodies. ये एंटीबॉडी बिल्कुल नहीं बनेगा, इसको एंटीबॉडीज गिफ्ट में मिलेंगे. ओके, कसं काय मिळणार आपण बघूया. So when person is said to be active, person is said to be active immunologically when produces antibodies by self, and when person is said to be passive when person receive ready-made antibodies. अगर वो एंटीबॉडीज रेडीमेड रिसीव करता है तो आपने उसको पैसिव समझना है. ओके, और उसको जो इम्यूनिटी मिलेगा वो एक्टिव एक्वायर्ड होगा, यहाँ पे पैसिव एक्वायर्ड होगा, राइट. एक्टिव इम्युनिटी मध्ये पुन्हा आपण दोन प्रकार करूया आणि पॅसिव्ह इम्युनिटी मध्ये सुद्धा आपण दोन प्रकार करूया, राइट. एक्टिव इम्युनिटीचे दोन प्रकार कोणते आहेत? नॅचरल अँड आर्टिफिशियल. नॅचरल अँड आर्टिफिशियल असे दोन प्रकार येथे पडतात. सिमिलरली येथे पण दोन प्रकार आहेत, नॅचरल अँड आर्टिफिशियल. बघा येथे तुम्हाला पाहायला मिळेल लिटिल बिट चेंज. तो हमारे पास अभी चार टाइप का इम्यूनिटी हो गया, राइट. नेचुरल एक्टिव एक्वायर्ड, आर्टिफिशियल एक्टिव एक्वायर्ड, नेचुरल पैसिव एक्वायर्ड, आर्टिफिशियल पैसिव एक्वायर्ड. आर यू गेटिंग एवरीथिंग? सो हियर नेचुरल एक्टिव एक्वायर्ड इम्यूनिटी कब कहोगे आप? तो देखिए, when person is naturally infected, then the person produces antibodies and destroy those invaded antigens, and that's how get immunity called natural active acquired immunity. तो ये कब होता है डेवलप? आफ्टर नेचुरल इन्फेक्शन. ओके, अगर किसी पर्सन को नेचुरल इन्फेक्शन हुआ है और उसके बाद वो पूरी तरह ठीक हो गया आहे, ओके, तर अँटीबॉडीज बनवले, अँटीजेनला डिस्ट्रॉय केलं, तर असा व्यक्ती आता कम्प्लिटली ओके आहे, फिजिकली तो हेल्दी आहे, बट त्याच्याकडे एक इम्युनिटी आहे आणि ती इम्युनिटी कोणती आहे? नॅचरल ऍक्टिव्ह एक्वायर्ड. सिमिलरली आता हे इन्फेक्शन कोणते राहू शकते बघा. इथे आपण एग्जांपल घेऊन घेऊया एज अ टायफॉइड. ठीक है, इसमें आप एग्जांपल ले सकते हो टाइफाइड. अगर किसी को टाइफाइड हो गया है, ओके, और वो ठीक हो गया भी, तो आप कह सकते हो उसके पास ये इम्युनिटी है. अब इन्फेक्शन अगर नेचुरल नहीं होता है, ठीक है, इन्फेक्शन नेचुरली होत नाही आहे, इन्फेक्शन इंड्यूस्ड आहे, म्हणजेच आपण त्याला वॅक्सिनेट करायचं. ओके, सो इम्युनिटी रिसीव्ड और गेन बाय द पर्सन आफ्टर वैक्सीनेशन. अगर किसी को वैक्सीनेशन किया जाएगा तो वैक्सीनेशन करने के बाद उसको एक इम्यूनिटी मिलेगा, ठीक है, और वो इम्यूनिटी होगा आर्टिफिशियल, क्योंकि आपने इन्फेक्शन किया है, तो इन्फेक्शन नेचुरली नहीं हुआ है. सो दैट वैक्सीनेशन आप कोई भी ले सकते हो एज एग्जांपल, जैसे कि आप ले सकते हो ट्यूबरकुलोसिस, जिसमें बीसीजी वैक्सीन दिया जाएगा. ओके, वेरी इंपॉर्टेंट. ऐसे बहुत सारे डिजीज का आप ले सकते हो एग्जांपल. सो हियर पैसिव
एक्वायर्ड इम्यूनिटी कब मिलेगी? जब उसको मिलेंगे रेडीमेड एंटीबॉडीज, क्योंकि वो पर्सन तो एंटीबॉडीज बनाता है नहीं, मे बी ड्यू टू सम इंटरनल प्रॉब्लम्स, ओके, वो बना नहीं पाता एंटीबॉडी, लेकिन यहाँ उसे नेचुरली मिल जाते हैं। सो हियर नेचुरल पैसिव इम्यूनिटी कब मिलेगी? जब उसे मदर से मिलेंगे एंटीबॉडीज। तो देखिए मदर एक्स्ट्राऑर्डिनरी होती है ऑफ कोर्स, ओके, और मदर से बच्चे को मिलने वाला ये एक एक्स्ट्राऑर्डिनरी गिफ्ट है इन द फॉर्म ऑफ एंटीबॉडीज, जो आपको दो तरीके से मिलता है, सबको मिलता है, राइट? एक थ्रू मिल्क और बिफोर बर्थ थ्रू आप देख सकते हो प्लासेंटा, राइट? मिल्क थ्रू इम्यूनोग्लोबुलिन ए मिल जाते हैं और प्लासेंटा थ्रू इम्यूनोग्लोबुलिन जी मिल जाता है, राइट? प्लासेंटा ये आप देख सकते हो प्रेगनेंसी पीरियड में मदर और बच्चे का कनेक्शन होता है और प्लासेंटा से आपको मिलते हैं इम्यूनोग्लोबुलिन जी और ये इम्यूनिटी प्रोवाइड करते हैं उस पर्टिकुलर फीटस को। आफ्टर बर्थ देयर इज इनिशियल मिल्क कॉल्ड कोलोस्ट्रम। इनिशियल मिल्क जो होता है कोलोस्ट्रम, और ये कोलोस्ट्रम ये अर्ली मिल्क कहलाता है एंड दैट इज एनरिच्ड मिल्क सप्लाइड बाय इम्यूनोग्लोबुलिन, ठीक है, उसमें एंटीबॉडीज है और वो एंटीबॉडीज हमें कुछ देर के लिए डेफिनेटली सुपर इम्यूनिटी प्रोवाइड करते हैं और पर्सन हो गया नेचुरली इम्यूनाइज्ड बाय मदर एंड दैट्स हाउ सेड टू बी नेचुरल पैसिव एक्वायर्ड इम्यूनिटी। गेट इट? देन आर्टिफिशियल, सो दैट इज वेरी स्पेशल एंड सुपर क्वालिटी ऑफ, आप देख सकते हो ये तो मॉडर्न ट्रेंड है। आर्टिफिशियल पैसिव इम्यूनिटी कैसे मिलता है? तो ये आपको एंटीबॉडीज पर्सन को इंजेक्ट करने पड़ेंगे आफ्टर इंजेक्टेड, ठीक है? रेडीमेड एंटीबॉडीज। तो ये आपने देखा कि एंटीबॉडीज रेडीमेड लाए गए और उसे इंजेक्ट किया गया है और उसको हो गया एक सुपर सप्लीमेंट ऑफ एंटीबॉडी। तो ये एंटीबॉडीज हम कहां से लाते हैं? ये एंटीबॉडीज आप लाते हो किसी हाइपर इम्यूनाइज्ड एनिमल से, मैमल से, जैसे कि हॉर्सेस है, गोट है, शीप है और बहुत सारे अदर एनिमल्स हैं। अगर किसी को मान लो इन्फेक्शन हो गया है, राईट, एखाद्या व्यक्तीला इन्फेक्शन झालं आहे आणि त्या इन्फेक्शन नंतर तो अँटीबॉडी बनवू शकत नाही, तर ते सेम अँटीजीन्स म्हणजे इन्फेक्शियस एजंट्स आपण एखाद्या ॲनिमलमध्ये इंजेक्ट करतो